पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन अतुल नडगे गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. पहिला चेंडू घेऊन अतुल, पहिला चेंडू लोअर फुल टॉस सरळ बॅटने वे फॅक्टर मध्ये चेंडूला खेळला गेलाय. अप ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू निघून येतोय, एक धाव अर्जित केलं गेलंय आणि एक धावेसहित मात्र श्री गणेशा होतोय अंतिम सामन्याचा. कारण लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन एका बाजूला पाहायला मिळतंय हितेंद्र भोईर, अर्थातच पाथी पाहायला मिळतोय आणि पाथीच्या बॅटमधून 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठावले गेले होते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम सुंदर चेंडूची सांगता होत असताना टप्पा अचूक पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. खडे खेळण्याच्या प्रयत्नात होते, चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने महत्वपूर्ण या सामन्यामध्ये दोन संघादरम्यान संघर्ष जरूर जारी राहील. मैदानाच्या आतमध्ये कश्मकश पाहायला मिळेल यात काही शंका नाही. एका बाजूला कैबल्य पाटील, दुसऱ्या बाजूला हितेंद्र भोईर ही जोडी. अप्रतिम चेंडू खोलवर होता, सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. तत्पूर्वी सागर भगत पुढे सरसावले गेले होते, एक धाव अर्जित केले गेले आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 2 धावा. चेंडू फेकून झाले 3 आतापर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 2 धावा या फलकावरती उजव्या हाताने मारा करण्याकरता पुनश्च एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता. यावेळी जागा बनवली, स्विच हिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचं टॉप एज घेतलं गेलं. चेंडू आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजनला सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार नशीबवान पाहायला मिळतोय. धन्यवाद. जबरदस्त आपण पाहतोय धाव फलकावरती 6 धावा. स्विचिटचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जरूर पण पाहायला मिळाले. तत्पूर्वी चेंडू मिडलिंगला कनेक्ट झाला नव्हता, मात्र धावा कशा येऊन धावा येणं गरजेची गोष्ट असेल महत्वपूर्ण सामन्यामध्ये. आर के दत्ताली जुचंद्र या संघाकरिता श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक 2022चा हा शानदार सोहळा. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुलचा फटका पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल. बंधू याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले कारण सलामीवीर म्हणून दीपेश पाटील गणला जातोय. आज प्रमोट केले गेले मैदानाच्या आतमध्ये कैबल्य पाटील, अर्थातच बंधू याला. आणि जबरदस्त दमदार खेळ दर्शवत असताना बॅटचा एज घेऊन मात्र पुनश्च एकदा चेंडू मात्र वेगाने फरार होतोय. लॉंग स्टॉप रिजनला अगदी फाईन निघून गेलाय. 4 धावा, चौकार. अप्रतिम 2 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर बंधू याचं कौतुक करेल. काही जबरदस्त 2 चौकार 1 षटकार ठोठावत असताना आपल्या संघाला मात्र फ्रंटफुटला आणलं गेलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हे मात्र आर के दत्ताली जुचंद्र संघाच्या नावावरती पाहायला मिळत आहे. काही जबरदस्त पॉवरफुल पॉवर प्लेच्या या षटकामध्ये फलंदाजी पाहायला मिळाली कैवल्य पाटील बंधू याच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. आकाश वाघ येतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, इथून धावा रोखणं गरजेची गोष्ट असेल.
तर आर के दत्ताली म्हटलं तर मात्र एक वेगळं नातं चॅम्पियन्स या शब्दाशी आपल्याला पाहायला मिळत आहे की जबरदस्त यंदाच्या हंगामामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 8 ते 9 ट्रॉफ्या या संघाच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. कारण द ग्रेट मराठा जोचंद्र चषक मध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आर के ट्रॉफी रजनी स्पर्धा ती सुद्धा आपल्या नावावरती केली यंदाच्या हंगामामध्ये आणि जबरदस्त फॉर्म मध्ये आहे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम सुंदर फटका तितकंच चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाचं निर्धाव चेंडूची सांगता होते कारण धाव घेण्यासाठी पुढे सरसावले गेले होते. यस नो वेटचा कॉल झुलला गेलाय मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय कारण धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला असता तर निश्चित स्वरूपाने हितेंद्र भोईर पाती डेंजर झोन मध्ये सापडला गेला असता. यावेळेस मात्र हाय बॅकलिपचा वापर केला जातो ऑन साइडला जबरदस्त हाय अँड हँडसम यूज अ 6 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला 6 धाबेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 22 रन्स 22 धावा. आकाश वाघ वरती मात्र हल्ला चढवला जातोय. पुनश्च एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते तत्पूर्वी बॅटचं एज घेऊन चेंडू पॅड वरती आदळला जातोय. एक धाव अर्जित केले गेले आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ते 23 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये दोन संघादरम्यान चिंटू आणि फळीतलं हे द्वंद्व युद्ध उजव्या आणि डावऱ्या त्याच्या फलंदाजांनी अक्षरशः धुमचाक घातलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये कैवल्य पाटीलची बॅट तलपली गेली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पुनश्च एकदा ऑन साइडला खेळला गेला आहे. चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय पाठीमागच्या दिशेने आणि पाहता पाहता चेंडूला रोखलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 3 धावा सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 26 धावा 26 रन्स. फेकले गेलेत आतापर्यंत आपण पाहिलं तर आकाश वाघ याच्या षटकामध्ये धाव फलकावरती 26 धावा 26 रन्स. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम खोलवर चेंडू होता चेंडूला मात्र खोदून काढलं जाते. जतीन देवलीकर पुढे सरसावले गेलेत. एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले डेंजर झोन मध्ये आपण पाहतोय फलंदाज येत असताना तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या व्यवस्थितपणे चेंडू गॅदर केला गेला नव्हता सागर भगत यांच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या येत असताना धाव फलकावरती 28 धावा. आर के एंटरप्राइजेस म्हटलं तर रणजितजी गिणी साहेबांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 करताना पाहायला मिळतोय आणि आर के ज्या वेळेस नाव लावलं गेलं त्यावेळेस मात्र खूप चांगला खेळ जुचंद्र संघाच्या माध्यमातून दत्ताली स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. अप्रतिम खोलवर चेंडू होता ऑन साइडला डीप मध्ये चेंडू निघून येतोय. जतीन देवलेकर खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकदा वर्जित केले गेले दुसऱ्या धावेसाठी पुनश्च एकदा वळालेत आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे आर के दत्ताले संघाच्या माध्यमातून. 2 षटक समाप्त झालेत 15च्या धावगतीने खेळत असताना धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 30 धावा 30 रन्स. या आपण ऐकूया विपिन भोईर यांच्या माध्यमातून मधुर संगीत.
हा सामना आणि 2 षटक योग्य त्या रीतीने समाप्त झालेले आहेत आणि 2 षटकांमध्ये आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र हा संघ जाऊन पोहोचतोय 30 धावा. एकही गडी बाद झाला नाही, जमेची बाजू पाहायला मिळते आणि काही जबरदस्त अटॅक केला गेलाय गोलंदाजांवरती. श्रीकांत पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा मारा करण्याकरिता सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या सामन्यामध्ये वेगळ्या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये हे 2 सलामीवीर दाखल झाले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. पाहायचं या षटकामध्ये एखादी विकेट प्राप्त केली जाईल का. स्विचचा फटका सुंदररित्या चेंडूला मात्र वलवला गेलाय. केविन पीटरसन बँडन मॅक्युलम कॉफी बुक स्टाईल मध्ये चेंडू फरार, 1 बाउन्स, 4 धावा, चौकार. चला स्वयंसेवकांना मी विनंती करतोय की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम सामना असल्या कारणास्तव थोडस सीमारेषेचा ताबा घ्या. तर धावांची गती एकंदरीत पहिले तर 34 धावा. पहिल्या चेंडूवरती श्रीकांत पाटील वरती हल्ला चढवला जातोय. कैवल्य पाटीलची बॅट तलपली गेले मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला चेंडू जमिनीलगत निघून जातोय. एकदा वर्जित केले गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, मात्र फंबल होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ॲक्युरेट पाहायला मिळते आणि धावांची गती धाव फलकावरती 2 ने पुढे येत असताना 36 धावा. धावा या खोऱ्याने वाहिलेत. या सामन्यामध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र जबरदस्त जणू काही लेफ्ट हँड बॅट्समॅनने या चेंडूला मात्र भिरकावून दिले की काय असं दृश्य पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषा पलीकडे, 6 धावा, षटकार. चौकाराकरिता आणि षटकाराकरिता कैवल्य पाटील बंधू याच्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज, अर्थातच आपण पाहिलं तर 1000 रुपये जमा झालेले आहेत. जबरदस्त खेळी साकारली जात आहे. बंधू आपण पाहतोय वेगळ्याच मूड मध्ये पाहायला मिळतोय. सलामीला दाखल होत असताना वैयक्तिक आपण पाहिलं तर बंधू याच्या नावावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. 8 चेंडूमध्ये 30 धावा वैयक्तिक कुठल्या गेल्यात. अप्रतिम. पंचांकडे लाऊड अपील दाद मागितली गेली होती, तर पंच सहमत नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून गेला होता. धावांची गती फलकावरती दर्शन पाटील आम्हाला दर्शवतायत की 43 धावा, 43 रन्स. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघादरम्यान पाहायला मिळतो. एका बाजूला महेंद्र स्मृती पोमन संघ 2 आत करतोय. आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विपक्ष अजून एकही गडी मात करता आला नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऑन साइडला आखूड टप्प्याचा चेंडू आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र भिरकावून दिलंय हितेंद्र भोईर पाती ब्रँडचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. एकोणपन्नास धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळी साकारली गेले. पुन्हा एकदा ऑन साइडला काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. यूज अ 6.
धाव फलकावरती 55 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळी साकारली गेले. 3 षटकार हितेंद्र भोईरच्या बॅटमधून ठोठावले गेले तर 2 षटकार 3 चौकार आतापर्यंत कैवल्य पाटीलच्या बॅटमधून ठोठावले गेले. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत पाहिले तर कैवल्य पाटील अर्थातच बंधू 31 धावांवरती तर पाती आपण पाहतोय हितेंद्र भोईर 24 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी बहरदार पाहायला मिळतंय. कारण गोलंदाजांवरती अक्षरशः कर्दनकार ठरले गेलेत या 3 षटकांमध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन हेमंत येतोय गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडूला मात्र बोलावला गेलाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. जबरदस्त जणू काही चेंडूला आपण पाहिलं तर फ्लाइट मोड वरती सेट केलं गेलंय अशा पद्धतीचं दृश्य पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 3 मोठे फटके तदनंतर 1 षटकार आणि मागच्या षटकाचा विचार केला तर 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्विचचा फटका चेंडूला वळवलं गेलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट साइड झेल टिपला जातोय आणि एक आक्रमक खेळ कैवल्य पाटील बंधू याची समाप्त होत असताना वैयक्तिक आपण पाहतोय 35 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना फलंदाज बाद. सहर्ष स्वागत आहे. 59 धावा या फलकावरती हेमंत याच्या षटकामध्ये पहिला गडी बाद केला गेलाय आणि पार्टनरशिप ब्रेक केले गेले मैदानाच्या आतमध्ये 59 धावांची आपण पाहतोय. नवीन फलंदाज जबाबदारीची जाण आपण पाहिलं तर राखली गेले आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपल्या संघाकरिता आपली आवश्यकता आहे आणि तदनंतर या मैदानावरती दाखल झालाय फलंदाज आपण पाहतोय जितेश पाटील. अर्थातच बंधू एक बंधू मैदानाच्या बाहेर गेला तर दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कारण आरके ट्रॉफीचा मात्र आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता. सुरेख फटका जमिनी लगत चेंडू निघून जातोय एकदा वर्जित करत असताना आणि धावांची गती फलकावरती 60 धावा 60 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. 60 धावा या फलकावरती. शेवटच्या 3 चेंडूंचा अजूनही सामना बाकी आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूंवरती 1 ते 2 मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपाने 70च्या घरामध्ये धावसंख्या पाहायला मिळेल यात काही शंका नाही. कॅपेबिलिटी ॲबिलिटी आहे बंधूमध्ये क्षमता आहे. मोठे फटके स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणा दोन्ही बाजूनी खेळण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला शॉर्ट अंपलचा फटका पॉवरफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल 6 धावा षटकार. सुंदर फटकेबाजी बंधूने 35 धावा जमवल्या पातीने 25 धावा आणि तदनंतर आपण पाहतोय की जबरदस्त 6 धावा 1 चेंडू मध्ये आपल्या नावावरती करत असताना पाहायला मिळतंय. बंधू मध्ये आपण पाहिलं तर क्षमता आहे. मी मगाशी उल्लेख केला की आरके ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सरळ बॅटने फुलटॉस चेंडूला मात्र वळवलं गेलंय. एकदा वर्जित करत असताना एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 67 धावा शेवटचा चेंडू आहे. 4 षटकांमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर प्रमाणात धावा कुठल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त अटॅक केला गेला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडले गेले आणि धाव फलकावरती 67 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये श्रीकांत पाटील पुढे सरसावले जातील तत्पूर्वी 1 धाव अर्जित केले गेले आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 68 धावा या फलकावरती आरके
दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या आणि विजयाकरिता 69 धावांचं टार्गेट ठेवलं गेले महेंद्र स्मृती पोमन या संघासमोर. चला मैदानाचा ताबा घ्या आरके दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ, कारण संध्याकाळचं सत्र आहे, अंधार पडत चाललेला आहे, त्या कारणास्तव लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे याची नोंद घ्या. या पण वळणार आहोत डीजे मॅन विपिन भोईर यांच्याकडे. चौधरी ऑटोचे मालक शशिकांतजी चौधरी साहेबांना मी विनंती करतोय की आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि इथूनच मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. शशिकांतजी चौधरी साहेबांना मी विनंती करतोय की आपण आदरपूर्वक मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2022 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायच्या आहेत. भरपूर प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर धावा बहाल केल्या गेल्या, मोठे फटके आले, कारण लेंथ अँड लाईन बिघडली गेली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी गोलंदाजांची, आणि तदनंतर मात्र धावा या खोऱ्याने वाहिल्या फलंदाजांच्या बॅटमधून. प्रथमतः बंधूच्या बॅटमधून 35 धावा कैवल्य पाटीलने, हितेंद्र भोईरने आपण पाहतोय 26 धावा, आणि तदनंतर आपण पाहतोय जितेश पाटील याच्या माध्यमातून काही जबरदस्त एक षटकार टोटावला गेला. 2 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, असा मात्र जितेश पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळाला. या 2 सलामीवीर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय जतीन देवळीकर पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला बलिराम येत असताना, कारण बलिरामने काही जबरदस्त फलंदाजी करत असताना एका हाती मात्र सामना विजयी करून दिला गेला होता, विन करून दिला गेला होता. कारण सरळ बॅटने खेळत असताना 2 षटकार त्याने ठोठावले होते, काही जबरदस्त. तर कैवल्य पाटील बंधू गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली स्पर्धा सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला सुरुवात झाली, आणि उद्घाटन सोहळा आपण पाहिलं तर विद्यमान उपसरपंच नितीन कुमार भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आणि मोहन पाटील जे अध्यक्ष आहेत श्री हनुमान मंडळ टिवरी, आणि माजी उपसरपंच टिवरी राजावली ग्रुप ग्रामपंचायतचे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र उद्घाटन सोहळा पार पडला गेला. आणि तदनंतर आपण पाहतो या स्पर्धेला सुरुवात झाली आणि काही जबरदस्त खेळ बहरला गेला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम सामन्याला सुरुवात होते, पंचांचा सिग्नल होतोय. स्ट्राईकला बलिराम, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जतीन देवळीकर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. उजव्या हाताने पहिला चेंडू कैवल्य पाटीलचा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही, चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. गुड डिलिव्हरी अप्रतिम पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुनश्च एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न वेगळ्या शैलीमध्ये. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. अप्रतिम एक स्माइल पाहायला मिळते
ज्या पद्धतीने आपण पाहतोय बंधू याच्या स्मित हास्य उमटलं गेलं होतं, ज्या पद्धतीने गोलंदाज सज्ज होत असताना लगातारचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. इथून धाबा जर जमवायच्या असतील तर फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागेल. खडेखडे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुनश्च एकदा लगातार 3 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. कैवल्य पाटील बंधू याच्या माध्यमातून खडे खडे खेळण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निघून जातोय. जितेश पाटील अर्थातच बंधू याच्या हातामध्ये. गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र काही घडलं गेलंय तर हिट विकेट. फलंदाज बाद होतोय. बलिराम बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले असतील त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आर.के. दत्ताली स्पोर्ट धुचंद्र विपक्ष महेंद्र स्मृती पोमन. विजयाकरिता 69 धाबांचं टार्गेट घेऊन उतरलेले फलंदाज अक्षरशः आपण पाहिलं तर बलिराम बॅकफुटला पाहायला मिळाला. 4 चेंडू खेळत असताना अकाउंट सुद्धा ओपन करता आलं नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सागर भगत मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती कैवल्यचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना खूप चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय. खरं सेमीफायनलचा सामना होता आर.के. दत्ताली विपक्ष एकविरा नायगाव आणि त्या सामन्यामध्ये मात्र हॅट्रिक विकेट हॅट्रिक साध्य केली गेली होती. 4 चेंडूंवरती 4 लगातार गडी बाद केले होते आणि 11,000चा मानकरी ठरला गेला होता. ऑन साईडला आखो टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूला मात्र वलवलं गेलंय. तत्पूर्वी मात्र चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. दर्पण मात्रे या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते. ती 1 धावा. प्रेक्षक आहेत जर षटकार गेला असता तर निश्चित स्वरूपाने त्यांच्या माध्यमातून लगेच इशारा केला गेला असता. सागर भगत यांच्या माहिती करता धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती दर्शन पाटील आम्हाला दर्शवतायत की 1 धावा. चेंडू फेकून झालेत एकंदरीत 5 आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल कैवल्य पाटील याच्या षटकातील. जतीन देवलीकर लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं न्याहल्लं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जाते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते ती 2 धावा 2 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयाकरिता 67 धावांचं आव्हान आहे. इथून मोठे फटके सातत्याने जर आले तर निश्चित स्वरूपाने एक कश्मकश पाहायला मिळेल यात काही शंका नाही. पुनश्च एकदा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. डावऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती येताच थोडस लेंथ अँड लाईन मध्ये बिघड होत असताना आपण पाहतोय गोलंदाज कैवल्य पाटील या गोलंदाजाच्या खूप चांगली गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूंवरती पाहायला मिळाली. तदनंतर थोडेसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत असताना धावांची गती फलकावरती 3 धावा 3 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. तेच तरार चेंडू निघून जातोय बंधू याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने पहिले षटक समाप्त झाले. 3 धावा 1 गडी बाद. महेंद्र स्मृती पोमन या संघाची स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या पण ऐकूया डीजेला. अठरा चेंडू आहेत आणि 18 चेंडू 66 धावा हे समीकरण येऊन पोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. 22 धावांची प्रत्येक षटकागणिक सरासरी मेंटेन करावी लागेल जर विजयी संपादन करायचं असेल तर.
तर संध्याकाळच्या सत्रामध्ये एक धाडसी निर्णय पाहायला मिळाला. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, कारण जास्तीत जास्त कर्णधार असे असतात की प्रथमतः फलंदाजी करतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र हुकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केले गेलंय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. रामचंद्र भोईर स्टँड मध्ये जबरदस्त 6 धावा षटकार. आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र या मैदानावरती थारा नाही. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला मात्र भिरकावून देत असताना सागर भगतच्या बॅटमधून 6 धावा. धावांची गती 9 धावा. पुनश्च एकदा शॉर्ट अंपुलचा फटका पाहायला मिळतोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. दर्पण मात्र पुढे सरसावले जातील. तत्पूर्वी एकच धाव इथे कंप्लीट करत असताना आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत 10 धावा 10 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये का संध्याकाळच्या सत्रामध्ये काही फलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमतः पहिल्या इनिंग मध्ये 68 धावा उभारल्या गेल्या आणि 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना महेंद्र स्मृती पोमन संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 10 धावा. 16 चेंडूंचा सामना बाकी आहे आणि 59 धावांचं टार्गेट पाहायला मिळतंय. 16 चेंडू 59 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोचलं गेले. मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र भोईर पाती गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र ऑन साइडला रडार मध्ये चेंडू होता आणि चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावा यूज 6. धन्यवाद डीजे. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळत असताना वाईड ऑफ लॉंगॉनच्या वरतून चेंडूला मात्र फेकून दिलं होतं. हंबी किसी से कम नाही असं मात्र दर्शवत असताना सागर आणि जतीन देवळीकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती आता मात्र 16 धावा 16 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुंदर फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी एकच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना धावांची गती फलकावरती 17 धावा 17 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौदा चेंडू 52 धावा. 14 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता. हा सामना विजयी होण्याकरिता पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होत असताना अप्रतिम सुंदर चेंडू खोलवर चेंडू होता. तत्पूर्वी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना डीप मधून आपण पाहिलं तर दिवेश पुढे सरसावला गेला होता. धावांची गती फलकावरती 18 धावा 18 रन्स. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर भरपूर चेंजेस पाहायला मिळत आहेत. संघामध्ये निखिल पाटील हे सुद्धा मात्र सामील झालेत, जॉईन झालेत. महत्वपूर्ण खेळाडू आहेत या संघाच्या माध्यमातून. हितेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेश पाटील बंधू पाहायला मिळत आहेत एस्टनच्या पाठीमागे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. व्यवस्थितरित्या समाचार घेऊ शकला नाही. तत्पूर्वी मात्र झेल निसटला जातोय कारण इंजुरीने त्रस्त आहेत. दीपेश पाटील आपण पाहतोय दुखापतीने त्रस्त झालेत. मात्र एका हाताने जेल पकडण्याच्या मोहात पडले गेले होते. तत्पूर्वी जेल निसटला जातोय. धावांची गती फलकावरती 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती एखेरीस 19 धावा या फलकावरती. चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये 50 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. मी विनंती करतोय या आपण वळणार आहोत डीजे ऑपरेटर विपिन भोईर यांच्याकडे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आर के दत्ताली संघाला विनंती करतोय जास्त वेळ दबडला जाणार नाही याकडे लक्ष द्या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 2 षटक फेकले गेले. 19 धावा फलकावरती विजयाकरिता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. ती 50 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतोय तर दिवेश पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. बारा चेंडू 50 धावा हे समीकरण येऊन पोहोचलं गेले मैदानाच्या आतमध्ये. कारण धावा या खूप मोठ्या प्रमाणात धावांचा डोंगर रचला गेला होता आणि तो अचीव करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेली कैवल्य पाटीलच्या माध्यमातून आणि तिथून कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय संघ. आपण पाहिलं तर महेंद्र स्मृती पोमन संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती येत असताना उलटा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय. हितेंद्र बोईर अर्थातच पाते याच्या हातामध्ये आणि जतीन देवलीकर याच्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखल झालाय. दिवेश पाटील पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चेंडू आहेत ते 11 चेंडू 50 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. सागर एका बाजूला पाहायला मिळतोय. सागर भगत मैदानाच्या आतमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून ठोठावला गेलाय. दुसरा चेंडू असेल या षटकातील. आखो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला पुलच्या फटक्यामध्ये चेंडूला मात्र कन्व्हर्ट केलं गेलंय. चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषे पलीकडे. 6 धावा. आणि 6 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत 25 या आकड्यावरती 25 रन्स. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. सुरेख फटका इनफिल्डच्या वरतून इनटू द गॅप मध्ये हितेश याला बीट करून चेंडू मात्र पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी निखिल पाटील पुढे सरसावले गेलेत आणि चेंडूची फेक करेपर्यंत 2 धावा सहजरित्या. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 27 धावा. 9 चेंडू 42 धावा. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर भगत अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला. यावेळेस पाहायला मिळतोय गुडलेंथ वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती फलकावरती स्थिर पाहायला मिळते ती 27 धावा. 27 रन्स. गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम ऑन साइडला बॅट अँड पॅड मधला हा चेंडू होता. सरळ चेंडूला मात्र खेळला गेला होता. तत्पूर्वी कॅचेस विन द मॅचेस. बंधू याच्या हातामधून झेल निसटला जातोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना फलंदाज रनआउटच्या माध्यमातून सागर भगत बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धक्का क्रमांक 4. ते पाहायला मिळतात. 41 धावांची अजूनही गरज आहे. 3 गडी बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आकाश वाघ येतोय. 7 चेंडू 41 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. तर ज्या पद्धतीने फलंदाजी झाली त्याच पद्धतीने धारदार गोलंदाजी सुद्धा होत असताना पाहायला मिळतंय जुचेंद्र संघाच्या माध्यमातून. अप्रतिम मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी कैवल्य पाटील
याच्या हातामध्ये वन बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा वर्जित केले गेले आणि धावांची गती एकंदरीत पाहिले तर 29 धावा. आता चेंडू आहेत ते 6 चेंडूमध्ये विजयाकरिता 40 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. एकतर्फी होणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये पहिले 3 चेंडू जरूर अप्रतिम पाहायला मिळाले होते या इनिंग मधले अतुलचे आणि तदनंतर चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येत असताना दर्पण मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 40 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय. दर्पण मात्र एक यंग टॅलेंटेड हरहुंडारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते अंडरम क्रिकेट सातत्याने ज्याच्या माध्यमातून हाताळलं गेलंय असं दर्पण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आज ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा आपला दबदबा कायम ठेवला गेलाय या खेळाडूने. अप्रतिम भन्नाट वेगाने गुडलेंथ वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. बंधू याच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने अचूक टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू अप्रतिम म्हणता येणार नाही. वाईटचा इशारा. चार चेंडू 39 धावांची आवश्यकता. 2 चेंडू अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले. तदनंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत असताना वेग भन्नाट आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय. दर्पण मात्रे या गोलंदाजाकडे पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती येत असताना उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या प्रयत्नामध्ये वाईटचा इशारा. डाऊन द लेग हा चेंडू पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावरती 31 धावा 31 रन्स. 4 चेंडू 38 धावा. पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर अप्रतिम पाहायला मिळेल. तदनंतर 2 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपाने हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत निघून जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हितेश भोईर जेलच्या खाली आणि आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर हेमंत येतोय मैदानाच्या आतमध्ये. दर्पण मात्रे पुनश्च एकदा यावेळेस पॅड वरती हा चेंडू होता ऑन साइडला सुंदररित्या फ्लिकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केला गेलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे वन बाउन्स 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. काही जबरदस्त आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 चेंडू फक्त औपचारिकता बाकी आहे. हे चौकार षटकार पहिल्या चेंडूपासून यायला हवे होते जर हे धावा अचीव करायच्या प्रयत्नात असते तर. पुनश्च एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद होतोय. जेलबादच्या माध्यमातून संदेश दाणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला जेल टिपला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या सामन्यातील. निवास गोवारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दर्पणने काही जबरदस्त 2 गडी प्राप्त केलेत या इनिंग मध्ये. मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर धमचक सोडली गेली. प्रथमतः फलंदाजी करत असताना 35 धावा. तदनंतर कैवल्यने 1 धाव खर्च केली गोलंदाजी करत असताना आणि 1 गडी प्राप्त केला गेला. अप्रतिम सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. सामना समाप्त होतोय. विजयी ठरला जातोय आर.के. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ. आपण पाहतोय आज अंतिम 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला गेलाय. अभिनंदन अँड हार्ड लक महेंद्र स्मृती पोमन. जे स्वयंसेवक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण खुर्च्या जमा करायच्या आहेत. जे स्टँड आहेत त्यामध्येच आपण खुर्च्या जमा करा. या आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराकडे. द मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट विथ द बॅट विथ द बॉल